त्याच्यातच मला फील्डवर काम करणारा हा एकनाथ शिंदे आहे. कार्यालयात बसून माहिती घेऊन निर्णय घेणारा हा एकनाथ शिंदे नाही. त्यामुळे मला कोणीच फसवू शकत नाही. आणि म्हणून 2.5 वर्ष फेसबुक लाईव्ह वर काम करणारा आणि हा एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून काम करणारा जनता सुज्ञ आहे. जो काम करणारा आहे त्याच्या मागे जनता उभी राहते. हा एकनाथ शिंदे घर बसल्या उंटावरून शेळी हाकणारा मुख्यमंत्री नाही. हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून आपल्याला एकच सांगेन, निवडणुका आल्यात, अनेक लोकांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. निवडणुकांचा कार्यक्रम लवकर लागेल. या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. लोकसभा ही पहिली निवडणूक आपल्या पक्षाची आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये निवडणूक याद्यावर लक्ष ठेवा. याद्यांमध्ये आपले नावं नसतील तर घालून घ्या, चुकीचे असतील तर काढून टाका. आणि मला प्रत्येक शिवसेना वाढवत असताना शाखांचं जाळं निर्माण करा. गाव तिथे शाखा काढा. गावाच्या वेशीवर शिवसेनेचा फलक लावा. घर तिथे शिवसैनिक करा. आणि या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, प्रत्येक विधानसभेत 50 ठिकाणी आपल्या शिवसेनेला आघाडी मिळाली पाहिजे. याच्यावर काम करा. म्हणजे आमदार असतील आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हाच तुमचा रिपोर्ट कार्ड असेल. याच्यावरच पुढचं भवितव्य आपल्या पक्षाचं ठरणार आहे, माझंही आणि तुमचंही. त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करा. तिकीट नाही मिळालं, इतर निवडणुका येतील. तिकीट एकच असतं. तिकीट नाही मिळालं म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. सत्तेमध्ये अनेक सत्तेची पदं असतात. अनेक निवडणुका, जिल्हा परिषद, महापालिका सगळे येतील. आणि त्याचबरोबर काम करत राहा. आपल्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आणि आपल्या लोकसभेत जास्तीत जास्त काळ तुम्ही वेळ द्या. मुंबईमध्ये कमी या. तुमचं काय असेल तर फोनवरून सांगा. आठवड्यातून एखाद दिवस आपण समजू शकतो, परंतु दररोज मुंबईमध्ये येणं बंद करा. शेवटी लोकांशी तुमच्या कनेक्ट पाहिजे. कनेक्ट तुटला की सगळं तुटलं, सगळं सुटलं. आणि म्हणून सगळे पदाधिकारी नेमा. चांगले पदाधिकारी, ताकदीचे पदाधिकारी नेमा. प्रामाणिक पदाधिकारी नेमा, ज्याच्या मागे ताकद आहे. आपल्या मागे पुढे फिरणारा पदाधिकारी बिलकुल नेमू नका. तो जर नेमला तर तुम्ही स्वतःला नाही, पक्षाला नाही, मुख्यमंत्र्याला नाही, तर आपल्या शिवसेनेचं नुकसान करताय. हे लक्षात घ्या. शिवसेनेचं नुकसान म्हणजे या राज्याचं आणि तुमचं, आमचं सगळ्यांचं नुकसान. आज मी काही गोष्टी जे बोलतोय, कार्यकर्त्याला जपा. जो कार्यकर्ता निवडणुकीमध्ये आवडता असतो, निवडणूक झाली की तो नावडता होता कामा नये. कारण हाच कार्यकर्ता तुमचं आमचं काम करतो. विधानसभा आणि लोकसभेला उमेदवार फिरू शकत नाही, सगळ्या मतदारसंघात जाऊ शकत नाही. हा कार्यकर्ताच आपलं मार्केटिंग, ब्रँडिंग करतो. माझा उमेदवार कसा चांगला आहे, त्याला निवडून द्या आणि त्याला मतदान करा, मी तुमचं काम करेन असं आश्वासन देतो. फक्त एवढंच आहे, त्याची अपेक्षा असते की त्याला जेव्हा अडचण असते, त्याला हॉस्पिटलची मदत, त्याला पोलीस स्टेशनची मदत, त्याला कोर्टाची मदत, त्याला छोट्या छोट्या मदती तो काय राशन भरून मागत नाही. पण त्याच्या अडचणीमध्ये मात्र आपण पदाधिकाऱ्यांनी उभं राहावं, त्याच्या पाठीशी उभं राहावं, हे मात्र त्याचं स्वप्न असतं. तेवढं तुम्ही केलं तर आयुष्यभर तो तुमचं काम, शिवसेनेचं काम बिलकुल प्रामाणिकपणे कसर न करता करायचं.